पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत राबणारी स्त्री जेव्हा 2 तास स्वतःचा वेळ महाराजांना देते, त्यामुळे तो तिच्यासाठीचा कठीणच कालावधी असतो. आणि हा काळ जर आपण महाराजांसाठी दिला तर निश्चित म्हणजे निश्चित महाराज तुमच्या कठीण काळात तुमच्या समोर उभी राहतील. एरवी महाराज आपल्याला म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु जेव्हा आपला कठीण काळ येतो तेव्हा महाराज आपल्या पाठीशी नसतात, तर ते आपल्या समोर असतात, की जेणेकरून त्या दुःखाचा भार ते स्वतःवरती घेतात, आपल्यापर्यंत त्याची झळ पोहोचू नये ह्या गोष्टीची काळजी करतात. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत म्हणजेच महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत आपण हा 7 दिवसाचा कालावधी जो सप्ताह कालावधी म्हणून राबवतो. या सप्ताह कालावधीमध्ये बरेच बंधू भगिनी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचा पारायण करतात. म्हणजे आता गुरुचरित्र हा ग्रंथ हा साधासुद्धा ग्रंथ नाही, तर 5वा वेद समजला जाणारा अत्यंत दैवी शक्तियुक्त असलेला हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पठणानं अनेक आपल्या समस्या दूर होतात. मग त्या समस्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असो, आता आपण सांसारिक लोक म्हटलं की विविध समस्या आपल्याला असतात, तर त्या विविध समस्या निराकरणासाठी आपण या ग्रंथाचं पारायण करत असतो. आणि बऱ्याच जणांना अनुभूती आहे की या ग्रंथाच्या पारायणामुळं ते खरंच समस्यामुक्त झालेले आहेत. त्यामुळं ह्या ग्रंथाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्याला गुरुची महिमा काय आहे, गुरु म्हणजे आपल्याला ज्ञान मार्गामध्ये, कर्मकांड मार्गामध्ये किंवा भक्ती मार्गामध्ये गुरुची मदत कशी होते, गुरुचं साह्य कसं लाभतं, त्यासोबतच श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती आणि नरसिंह सरस्वती महाराज यांच्या लीला या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतात किंवा पाहायला भेटतात. तर ह्या गुरुची महिमा असलेला हा गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय मौल्यवान आणि आपल्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे. तर बरेच जण सप्ताह कालावधी म्हटलं की या ग्रंथाचं पारायण करतात. तर काही जण केंद्रात करतात तर काही जण घरी, म्हणजे आता ज्यांना जसं जमतं त्या पद्धतीनं ते या सप्ताह कालावधीमध्ये पारायणासाठी बसतात. परंतु या सप्ताह कालावधीमध्ये फक्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचंच पारायण होतं का, तर नाही. केंद्रामध्ये या सप्ताह कालावधीमध्ये प्रहर सेवा होत असतात. तर आता प्रहर सेवा म्हणजे काय, सप्ताह कालावधीचा आत्मा आपण ज्याला म्हणतो तर ते म्हणजे प्रहर सेवा. प्रहर सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे. कारण हे सप्ताह फक्त आपल्याला वर्षातून 2दा पाहायला भेटतात. कधी कधी तर पहिला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि दुसरा श्री दत्त जयंती. या 2च दिवशी म्हणजे या 2 दिवसाचं औचित्य साधून आपण 2 वेळेस वर्षातून सप्ताह राबवत असतो. तर या सप्ताहामध्ये ज्या प्रहर सेवा होतात तर त्या प्रहर सेवा कोणत्या, तर ज्या सप्ताहामध्ये आपण अखंड सेवा करायचं असं म्हणतो. मी गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला बसलेली नाही, परंतु मी प्रहर सेवेसाठी जाते, मी अखंड सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी जाते. तर या प्रहर सेवेतल्या अखंड सेवा कोणत्या, तर 2 सेवेकरी श्री स्वामीचरित्र सारामृत पाठ करण्यासाठी बसलेले असतात. 2 सेवेकरी अखंड नामस्मरण माळ घेऊन 2 सेवेकरी अखंड माळ घेऊन महाराजांचं स्मरण करतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने. म्हणजे एक व्यक्ती उठला की लगेच तिथं दुसरा व्यक्ती बसणार, त्या सेवेमध्ये खंड पडत नाही म्हणून त्याला अखंड सेवा म्हणतात. आणि ह्या सेवेसोबतच त्यामध्ये तिसरी सेवा म्हणजे वीणावादन. तर यामध्ये सुद्धा 2 सेवेकरी अखंड वीणावादन करत असतात. या तिन्ही अखंड सेवेलाच आपण प्रहर सेवा असं म्हणतो. तर या सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता प्रत्येक वेळेस आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाच्याच पारायणाला बसावं का, किंवा मला बसणं शक्य नाही, तर अशा वेळेस आपण या सेवेमध्ये सहभागी व्हायचं. कारण बऱ्याच भगिनी माझ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं सुद्धा पारायण करतात आणि नंतरच्या वेळेमध्ये अखंड सेवेमध्ये सुद्धा सहभागी होतात. परंतु सगळ्यांनाच या गोष्टी शक्य होत नाहीत. तर अशा वेळेस तुम्ही भलं गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी बसलेले नसाल घरी किंवा केंद्रामध्ये, तर तुम्ही दिवसातला तुमच्या झोपेचा वेळ म्हणजे तुमच्या स्वतःचा वेळ काढा. कामाचा व्याप तर सगळ्यांनाच राहतो, परंतु त्या कामाच्या व्यापातून आपला जो स्वतःचा वेळ असतो दुपारचा निवांत असणारा, तर त्या वेळेमध्ये जर तुम्ही प्रहर सेवेसाठी वेळ दिला तर निश्चित तुमच्या कठीण काळामध्ये महाराज तुमच्यासाठी वेळ देतात. तर आता ही प्रहर सेवा अखंड चालू असते. अखंड चालू म्हणजे काय, सकाळी 8 पासून ते संध्याकाळी 8 पर्यंत महिला भगिनी या सेवा करतात, या प्रहर सेवेला उपस्थित असतात. तर संध्याकाळी 8 पासून ते सकाळी 8 पर्यंत
पुरुष बंधू या सेवेसाठी उपस्थित असतात. आता रात्रीच्या वेळेस महिला या बाहेर राहू शकत नाहीत, त्या कारणाने आता प्रत्येक केंद्रामध्ये रात्रीचा कालावधी हा पुरुषांसाठी आणि दिवसभराचा कालावधी हा स्त्रियांसाठी दिलेला आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची प्रहर सेवा म्हणजे ही रात्रीची सेवा. रात्रीची सेवा का? कारण आपण रात्रीची 12च्या नंतरची जी झोप असती ती आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते. म्हणजे दिवसभर आपण थकलो तर आपण उशिरापर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत आपण कामं करू शकतो, परंतु 12 वाजता आपल्याला डुलकी लागायला सुरुवात होते. म्हणजेच काय तर अगदी म्हणजे पूर्ण दिवसभराचा थकवा घालवण्याचा हा कालावधी असतो, म्हणजे गाढ झोपेचा कालावधी. तर आपला हा गाढ झोपेचा कालावधी जर आपण महाराजांसाठी दिला तर महाराज का बरं आपल्या कठीण काळामध्ये आपल्या सोबत राहणार नाहीत? तर निश्चित खूप जणांचे अनुभव आहेत. रात्रीची जी ही प्रहर सेवा आहे, या प्रहर सेवेमध्ये प्रत्येक सेवेकराला प्रत्येक केंद्रामध्ये दरवर्षी सप्ताहामध्ये वेगवेगळ्या महाराजांच्या प्रचिती पाहायला भेटतात, त्यांची अनुभूती त्यांना पाहायला मिळते. कारण महाराज निर्गुण स्वरूपामध्ये तिथं अस्तित्वात असतातच, परंतु ह्या कालावधीमध्ये त्यांचं तत्व मोठ्या प्रमाणात जागृत असतं. म्हणून आपण दिवसभर पण आणि रात्री पण या अखंड सेवा करत असतो. परंतु 12 ते पहाटे 3 पर्यंतचा कालावधी हा आपल्यासाठी खूप कठीण कालावधी असतो, कारण आपल्याला डुलकी लागती, थोड्या वेळा का होईना डुलकी लागतच असते. परंतु सेवेकरी काय करतात, एक एक तास एक जण झोपायचं, नंतर दुसऱ्याने उठायचं, दुसऱ्याने झोपायचं, मग तिसऱ्याने उठायचं, या पद्धतीने त्यांनी त्यांची सेवा करत असतात. मग हा कठीण कालावधी असल्या कारणामुळं महाराज निश्चित आपल्या कठीण काळामध्ये येतात, याची मी तुम्हाला शाश्वती देते. म्हणून या सेवेला खूप खूप असं महत्त्व आहे. तर मैत्रिणींनो, आता ज्या माझ्या भगिनी श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणासाठी बसलेल्या नाहीत तर त्यांनी प्रहर सेवेमध्ये सहभागी होतात. परंतु होतं काय की सायंकाळी आपल्याला खूप महिला सेवेकरी म्हणजे सेवेसाठी पाहायला भेटतात, परंतु दुपारचा जो कालावधी आहे, जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून याग वगैरे करून महिला जातात, त्यावेळेला महिला केंद्रामध्ये आपल्याला जास्त पाहायला भेटत नाहीत. तर त्याचं कारण काय? कारण त्या सकाळच्या सेवा करून त्या गेलेल्या असतात आणि बऱ्याच महिलांची एक मानसिकता असते की आपण जर सायंकाळी गेलो तर आपली आरती पण होते आणि आपलं या सेवा पण होतात. त्यामुळं सगळ्यांची ओढ ही संध्याकाळच्या आरतीच्या टाइमला असते. त्यामुळे असं न करता तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा म्हणजे आता दुपारचा 2 ते 4 हा कालावधी हा महिलांसाठी निवांत असणारा, म्हणजे आपली सगळी घरातली कामं झालेली असतात, तर हा आपला निवांत स्वतःचा वेळ असतो. तर ह्या स्वतःचा वेळ जर तुम्ही महाराजांना दिला तर निश्चित महाराज तुमच्या वेळेत तुम्हाला मदत करतील किंवा महाराज तुमच्या कठीण काळात तुमच्या सोबत राहतील, यातही तीळ मात्र शंका नाही. पारायणाला बसल्यानंतर हे जे पाहायला भेटलं त्यावरून मी हे तुम्हाला सांगते की म्हणजे दुपारी थोडंसं सकाळपासून आलेल्या महिला घरी जातात, त्यामुळे त्या काळामध्ये थोडंसं म्हणजे महिला भगिनी जास्त पाहायला भेटत नाही. तर अशा वेळेस आपण ह्या कालावधीमध्ये जर केंद्रात गेलात तर निश्चित तुम्हाला अखंड सेवेचा जास्त कालावधीपर्यंत तुम्हाला सेवा करता येतात. कारण सायंकाळी प्रत्येकांना सेवा करावीशी वाटते आणि प्रत्येक जण 10-10 मिनिट का होईना, 5 मिनिट का होईना, पण मी सेवेला बसते असा अट्टहास करतात. तर तो अट्टहास न करता तुम्ही जर ह्या काळामध्ये जर सेवा केल्या तर तुम्हाला त्यावेळेस अर्धा-पाऊण तास तर आरामात भेटतो. कारण म्हणजे केंद्रामध्ये महिला जात नाही तशातला भाग नाही, परंतु म्हणजे सकाळपासून आलेल्या महिला घरी गेल्यामुळं वेळ आपल्याला निवांत भेटू शकतो की जास्त सेवेसाठी. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही आरती मला भेटते म्हणून आरतीच्या टाइमलाच सेवा करता येतात म्हणून जाण्यापेक्षा या कालावधीत जर गेलात तर निश्चित तुम्हाला त्या कालावधीमध्ये सेवा करण्याची संधी भेटते. कारण विनावादन ही सेवा वर्षातून 2दाच होते, तर ह्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. त्यामुळं ह्या सेवेचं महत्त्व जाणून फक्त म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणालाच बसायचंय, मला इतर सेवा होत नाहीत असं न विचार करता तुम्ही ह्या सेवेला सुद्धा प्राधान्य द्या. कारण या अखंड सेवा आहेत आणि प्रहर सेवा म्हणजे काय तर महाराजांचं पहारेकरी बनणं, ब्रह्मांड नायकाचं पहारेकरी होण्याचं भाग्य जर आपल्याला मिळत असेल तर आवर्जून आपण ते भाग्य आपल्या ओटीत आपल्या पदरात टाकून घ्यायला हवं. कारण विश्वाचा चालकाच्या दारामध्ये आपण जर पहारेकरी होत असाल तर त्याहून मोठं भाग्य आपलं काय. त्यामुळं ह्या प्रहर सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण आपण ब्रह्मांड नायकाचे पहारेकरी व्हायलोत म्हणून या सेवेला महत्त्व आहे. तर सगळ्यांनी 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत होणाऱ्या या सप्ताहाच्या कालावधीमध्ये या प्रहर सेवेला प्राधान्य द्या आणि या प्रहर सेवेमध्ये सहभागी व्हा. तर तुमच्या आयुष्याचं सोनं निश्चित होईल. त्यासोबतच आता प्रहर सेवा वर्षातून 2दा होणाऱ्या या अखंड सेवा आहेत, आता यांना तर अनन्यसाधारण महत्त्व आहेच,
त्यासोबतच ज्यांना प्रहर सेवेची संधी मिळत नाही, कारण नाव नोंदणी आधी झालेली असते किंवा एखाद्या वेळेस केंद्रामध्ये सुद्धा असं होतं की माझा नंबर झाला की माझी मैत्रीणच सेवेला बसणार किंवा माझ्याच ओळखीची एखादी लेडीज सेवेला बसणार, त्यामुळं अनोळखी लोकांना ही संधी प्राप्त होत नाही. तर अशा वेळेस अशा माझ्या भगिनींनी ग्रंथाच्या पारायणाला बसलेला नाहीत किंवा तुम्ही प्रहर सेवेमध्ये सुद्धा तुम्हाला संधी मिळत नाही, तर अशा वेळेस तुम्ही केंद्रामधल्या सतरंजा उचलणं, झाडून काढणं, आरतीचं ताट, जेवणाचं ताट घासून घेणं, या सुद्धा सेवा खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जेव्हा आपण केंद्रामध्ये, म्हणजे आता फक्त केंद्रच नाही, कुठल्याही मंदिरामध्ये जेव्हा आपण झाडलोट तिथली करतो, तिथला कचरा, तिथली धूळ जेव्हा आपण झाडून बाहेर काढतो, त्याच पद्धतीनं त्या मंदिरातली देवता किंवा स्वामींचं केंद्र झाडत असाल तर स्वामी आपल्या आयुष्यातली, आपल्या मागे लागलेल्या कटकटीची धूळ, आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांची धूळ महाराज काढण्याचं काम करतात. त्यामुळं केंद्र झाडणं हा एक काही कमीपणा नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी घरी काही करत नाही तर मग मी केंद्रात जाऊन का झाडू, केंद्रात जाऊन का भांडे घासू, असं नाही. ठीक आहे, आपण घरी जरी करत नसतो, आपल्याच्याने तेवढं शक्य होत नाही किंवा शारीरिक दुर्बलता म्हणा किंवा आपल्याला सवय झालेली म्हणा शरीराला, त्यामुळे आपल्या घरामध्ये जरी कामाला बायका असल्या तरी सुद्धा जर आपण केंद्रामध्ये झाडून घेतलं तर काहीच वावगं होणार नाही आणि काहीच कमीपणा नाही. ब्रह्मांड नायकाच्या दारात आपण झाडायलो, ब्रह्मांड नायकाचं घर आपण झाडायलो, तर त्यापेक्षा भाग्य कोणतं आपलं राहणार आहे. त्यामुळं ह्या सेवेला सुद्धा कमी समजू नका. ही सेवा खूप लाख मोलाची सेवा आहे. ज्या पद्धतीनं श्री गुरुचरित्र ग्रंथाची महिमा आहे, यामुळे जसं आपल्या समस्या निराकरण होतं किंवा अखंड सेवेत सहभागी झाल्यानंतर जसं आपल्या समस्येचं निराकरण होतं, त्याच पद्धतीनं भांडे घासणं, झाडलोट करणं, सतरंजी उचलणं, या सुद्धा केंद्रातल्या सेवा खूप महत्त्वाच्या आणि खूप फलदायी अशा सेवा आहेत. त्याच्यामुळं कुठलाही कमीपणा न आणता, कुठलाही मीपणा आपल्यामध्ये न बाळगता या सेवा तिथे तुम्ही आवर्जून करू शकता. कारण सप्ताह कालावधीमध्ये लोकांची संख्या भरपूर केंद्रामध्ये होते, त्यामुळं कचरा, धूळ हे सुद्धा प्रमाण वाढणारच आहे. त्यामुळं सतत स्वच्छता करत राहावं लागतं. तर अशा वेळेस आपण ही एक सेवा म्हणून जर आपण सेवा केली तर निश्चित ती फलदायी ठरते आणि ती सुद्धा एक उत्तम प्रकारची सेवा मानल्या जाते. त्यामुळं महिला भगिनी असो किंवा पुरुष बंधू असो, जर तुम्हाला संधी मिळत असेल ह्या सेवेची तर आवर्जून तुम्ही ह्या सुद्धा सेवा करू शकता. तर ह्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये जशा जमतील त्या पद्धतीनं तुम्हाला केंद्रात जाऊन सेवा करायच्या तर तुम्ही केंद्रात जाऊन करा. केंद्रात जाणं शक्य नसेल, जवळ केंद्र नसेल, अशा काही अडचणी असतील तर तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या सेवा तुम्ही घरी करू शकता. आता ह्या सगळ्या सेवा म्हणजे प्रहर सेवा तर आपण असं करतो, पण आपण घरी करतो त्याला आपल्याला प्रहर म्हणता येणार नाही, कारण प्रहर हा आपल्याला ब्रह्मांड नायकाच्या दारात पहारेकरी व्हायचा आहे. तर आता तुम्ही म्हणाल की महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात आहे, तर आपण इथं असं नाही. जिथं ब्रह्मांड नायकाचं केंद्र आहे तर त्या केंद्रामध्येच आपल्याला प्रहर सेवा करता येते किंवा विनावादन करता येतं. असं आपण घरी सारामृताचं पाठ करतो, आपण 11 माळी जप करतो, परंतु केंद्रामध्ये सप्ताहामध्ये त्या सेवा करणं म्हणजे ते अनन्य फल देणारे असतात किंवा म्हणजे खूप महत्त्वाच्या मूल्यवान अशा त्या सेवा असतात. फक्त आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण घरी करू शकतो आणि असा ठास नको की सप्ताह आहे तर मग म्हणजे मला श्री गुरुचरित्र ग्रंथाचंच पारायण करायचंय. तर असा ठास न बाळगता जर तुम्हाला पारायणाला बसणं शक्य झालं नसेल, कारण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण वर्षभरात कधीही आपल्या घरी करू शकतो. नियम आपल्याला सप्ताहात पाळायचे, तेच नियम आपल्याला एरवी सुद्धा पाळावे लागतात. त्यामुळे आपण पारायण वर्षभरात कधीही करू शकतो. परंतु ज्या या प्रहर सेवा आहेत, या प्रहर सेवेच्या काळामध्ये जे केंद्रातल्या कामांच्या ज्या सेवा आहेत त्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळं सगळ्यांनी गुरुचरित्र ग्रंथाच्याच पारायणाचा ठास न करता, तुम्हाला जर तिथे जागा भेटली नाही किंवा तुम्हाला शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही प्रहर सेवेला प्राधान्य द्या. कारण प्रहर सेवा ही सुद्धा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. जे कोणी या प्रहर सेवेमध्ये सहभागी होतात आणि आपलं तन मन ओतून ह्या सेवा करतात तर त्यांना निश्चित महाराज त्यांची प्रचिती देतात म्हणजे देतात. जसं की मी याआधी तुम्हाला सांगितलं की रात्रीच्या कालावधीमध्ये जे कोणी सेवा करतात त्यांना निश्चित महाराजांची प्रचिती येते म्हणजे येतेच. तर दुपारच्या सेवेमध्ये सुद्धा, कारण 2 ते 4 हा कालावधी महिलांचा स्वतःचा झोपेचा कालावधी असतो, त्यामुळे हा सुद्धा त्यांच्यासाठीचा एक कठीणच कालावधी आहे. कारण पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत राबणारी स्त्री जेव्हा 2 तास स्वतःचा वेळ महाराजांना देते, त्यामुळे तो तिच्यासाठीचा कठीणच कालावधी असतो. आणि हा काळ जर आपण महाराजांसाठी दिला तर निश्चित म्हणजे निश्चित महाराज तुमच्या कठीण काळात तुमच्या समोर उभे राहतील.
एरवी महाराज आपल्याला म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु जेव्हा आपला कठीण काळ येतो तेव्हा महाराज आपल्या पाठीशी नसतात, तर ते आपल्या समोर असतात, की जेणेकरून त्या दुःखाचा भार ते स्वतःवरती घेतात, आपल्यापर्यंत त्याची झळ पोहोचू नये ह्या गोष्टीची काळजी करतात. शेवटी महाराज तर आपल्याला सांगतात की कर्माचा सिद्धांत असा आहे की कर्म हे प्रत्येकांना आपापलं भोगावंच लागतं, त्यात काही दुमत नाही. फक्त आपण ह्या सेवेमध्ये असाल तर या सेवेच्या प्रभावामुळं आपण आपले जे काही वाईट कर्म असतील, काही आपले पूर्वकर्म असतील, तर ते कर्म धुण्याचं काम या सेवा करत असतात. त्यामुळे जर आपला हात मोडून आपल्याला त्रास होणार असेल तर अशा वेळेस या सेवेमुळं आपल्या करंगळीवर, आपल्या बोटावर आपलं विघ्न टळतं. त्यामुळं सेवेला प्राधान्य द्या. मग त्या सेवा कुठल्याही सेवा असो, त्या सेवेला प्राधान्य देऊन सेवा करा, एवढीच कळकळीची विनंती आहे. सगळ्यांनी 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत, 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिल 2026 पर्यंत या सप्ताहाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात केंद्रात सेवा करा. तर निश्चित महाराज तुमच्या पाठीशी निश्चित राहतील. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. दिलेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.